राऊतसाहेब, मुंबईच्या महापौर पदाच्या निवडीबाबत अजूनही सगळ्या हालचाली सुरू आहेत. गट स्थापन होणं, बऱ्याचशा प्रक्रिया आहेत. काय वाटतं, आज शिवसेना नगरसेवकांची शिवसेना भवनाला बैठक त्यांना बोलवलेलं आहे, नोंदणी होणार आहे त्यांची. गट म्हणून नोंदणी करण्याचं काम चालू आहे. आता देशभरातल्या मुख्यमंत्र्यांची पिकनिक डावोसला सुरू आहे. मी महाराष्ट्राच्या म्हणत नाही, देशभरातल्या मुख्यमंत्र्यांची पिकनिक स्वित्झर्लंडला सुरू आहे बर्फात. ती संपली काय मुख्यमंत्री मेयरच्या इलेक्शनमध्ये लक्ष घालतील. स्वित्झर्लंडमधला डावोसमधला जी औद्योगिक कॉन्फरन्स आहे ती अत्यंत हास्यास्पद ठरते, विशेषतः भारताच्या दृष्टीने. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तिकडे जातात आणि तिकडे भेटेगाठी होतात, देशात नाही भेटत एकमेकांना. स्वित्झर्लंडच्या निसर्गरम्य बर्फाळ प्रदेशात हिंदुस्थानचे अनेक मुख्यमंत्री एकमेकांना भेटतात आणि तिथे चर्चा होते. आणि भारतातलेच उद्योग डावोसला जाऊन मुख्यमंत्र्यांशी करार करतात जनतेच्या कराच्या पैशावर. जायला हरकत नाही, पण जो फौजफाटा राज्यातून जातो स्वित्झर्लंडला, पंतप्रधानांनी त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे की खरंच मध्य प्रदेशमध्ये गुंतवणूक येते आहे का, आंध्रमध्ये गुंतवणूक येते आहे का, इतक्या डावोसला फेऱ्या मारून वर्षानुवर्ष. महाराष्ट्रामध्ये किती कोटीचे करार झाले? 14 लाख कोटीचे का? काल एका दिवसात 1 लाख कोटीचे एका दिवसात 14 लाख रोजगार मिळणार आहे. 14 लाख. आणि मुंबईत 9 लाख रोजगार मिळणार आहे. म्हणजे हे आकडे जे आहेत हे सुखावणारे आकडे आहेत राज्याच्या दृष्टीनं. पण जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री आपले दावोसला गेले, मग फडणवीस असेल किंवा अन्य कोणी असतील, तेव्हा हेच आकडे येतात. 14-15 लाख रोजगार मिळणार, 15-16 लाख कोटीचं गुंतवणूक येणार,